नमस्कार शेतकरी बांधवांनो, लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख ही आता शेतकरी बांधवांनो जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित झालेला आहे आणि हा तुमच्या देखील खात्यावरती जमा झाला असेल। आता सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि जो प्रलंबित हप्ता आहे त्याची वाट बघत आहेत शेतकरी बांधवांनो। आता शेतकरी बांधवांनो, जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत हप्ता आहे तो नेमके तुमच्या खात्यावरती कधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी मिळणार, या संदर्भातील सर्वात मोठी बातमी आता समोर आली। तुम्ही अनेक साऱ्या बातम्या अशा बघितल्या असतील की तुमच्या खात्यावरती आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, त्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत होतं, परंतु अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नव्हता। परंतु शेतकरी बांधवांनो, आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख जाहीर करण्यामध्ये आले असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता वितरणाची तयारी देखील सुरू करण्यामध्ये येत आहे। शेतकरी मित्रांनो, आता नेमकी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता केव्हा मिळणार, त्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि पहिल्या टप्प्यासाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेली आहे, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर पुढे 1 ते 2 मिनिटे नक्कीच वेळ काढून व्हिडिओला सविस्तरपणे जाणून घ्या। त्यापूर्वी चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला पाहूया सविस्तरपणे अपडेट की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असणार आहेत। आता ही सविस्तर माहिती शेतकरी बांधवांना पुढे तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगितले जाणार आहे। कोणत्या तारखेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे तुम्हाला असं देखील सांगण्यामध्ये येत असेल की 1 जुलै पर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वच शेतकरी बांधवांच्या 1 जुलै पासूनच पैसे जमा होणार नाहीत। आजपासूनच टप्प्याटप्प्याने वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि 1 जुलै पर्यंत हे वाटप शेतकरी बांधवांनो चालूच राहणार आहे, याची देखील दक्षता घ्या आणि तुमचा जिल्हा म्हणजेच की आज पहिल्या टप्प्यासाठी निवड झालाय का हे एकदा नक्की चेक करा। आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे नक्कीच आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यासाठी फक्त या 10 जिल्ह्यांची निवड झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आज पहिला टप्पा या ठिकाणी वाटप होणार आहे, उद्या दुसऱ्या टप्प्याचे 10 जिल्हे असणार आहेत आणि परवा दिवशी शेतकरी बांधवांनो 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आज पहिल्या टप्प्यासाठी कोणते 10 जिल्हे आहेत तेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। त्या 10 जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या द्वारे तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता भेटला असेल तर आता तुम्हाला नमोचा हप्ता सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे। आता कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया, त्यानंतर पाहूया की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर राज्य सरकारचं असं सांगणं आहे की आम्ही पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देणार होतो। बऱ्याच शेतकरी बांधवांना असं देखील वाटत होतं की पीएम किसान सोबतच आम्ही नमोचा हप्ता म्हणजेच की आमच्या खात्यावरती जमा होईल, परंतु तसं काही झालेलं नाहीये आणि शेतकरी बांधवांनो, आता राज्य सरकारने सांगितलेलं आहे स्पष्टपणे की आम्ही पीएम किसान योजनेसोबतच नमोचा हप्ता देणार होतो, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे डीबीटी वरती ताण आल्यामुळे म्हणजेच की नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी उपलब्ध म्हणजेच की खात्यावरती जमा होऊ शकला नाही, निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे सुद्धा थोडीशी हप्त्यासाठी अडचण निर्माण होत होती। परंतु आता ही पूर्णपणे अडचण दूर झाल्यामुळे आता नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी टप्प्याटप्प्याने राज्य व कृषी विभागाकडून देण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। आता त्यामुळे कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आणि कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये वितरण होणार हे आता सविस्तरपणे आपण शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। तर बघा, आता सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो की कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन व्हिडिओ पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं
महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. तर बघा आता ज्या शेतकरी बांधवांचं म्हणजेच की आधार नंबर लिंक आहे, म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक आहे, अशा शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुमच्या आधार म्हणजेच की आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक पाहिजे आणि आधार बँक खात्याशी लिंक पाहिजे. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊ नये का, तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक पाहिजे आणि आधार बँक खात्याशी लिंक पाहिजे, तरच तुमच्या म्हणजेच की तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड हे काढलेलं नाहीये. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांनी या ठिकाणी फार्मर ID कार्ड काढलेलं नाहीये. ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर ID कार्ड अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड लवकरात लवकर बनवून घ्यायचं आहे. जवळच्या सेंटरवरती कृषी विभागाकडे जाऊन तुम्ही लवकरात लवकर फार्मर ID कार्ड बनवून घेऊ शकता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर ID कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांनी बनवून घ्यायचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांकडे आहे त्यांना तर लगेच हप्त्यांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तिसरं काम म्हणजे सर्वात महत्त्वाचं, अनेक शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. ह्या कामामुळेच मिळालेला नाही, ज्या शेतकरी बांधवांनी KYC अपूर्ण ठेवलेली आहे. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, बरेच शेतकरी बांधव PM किसान योजनेच्या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहिलेले आहेत. ते फक्त KYC मुळेच वंचित राहिलेले आहेत आणि त्यामुळे आता तुमची KYC अपूर्ण नसावी आणि तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्यापासून वंचित राहू नये. त्यामुळे शेतकरी बांधवांनो KYC एकदा नक्कीच करून घ्यायची आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचे हे तिन्ही कामे ओके मध्ये म्हणजेच की स्पष्टपणे केलेले असतील तर अशा शेतकरी बांधवांना कसलीही अडीअडचण निर्माण होणार नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBTच्या द्वारे तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला नमोचा मागील हप्ते सुद्धा भेटलेले पाहिजेत, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हा लाभ दिला जाणार आहे, म्हणजेच की नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही PM किसान योजनेचे सुद्धा लाभार्थी पाहिजेत की म्हणजेच की तुमच्या देखील खात्यावरती PM किसान योजनेचे सुद्धा हप्ते या ठिकाणी जमा झालेले पाहिजेत. तर तुमचं जर का हे पूर्णपणे असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत. आता सर्वात अगोदर हे समजून घ्या शेतकरी बांधवांनो की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नेमकी पैसे वितरण होणार आहेत, म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधव या राज्य सरकारच्या माध्यमातून ठरवण्यामध्ये आलेले आहेत. आता त्याच जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला एक एक करून वाचवून दाखवणार आहे. त्यामुळे आता नक्कीच शेतकरी बांधवांनो पुढे फक्त आता 1 ते 2 मिनिटेच टाइम काढून व्हिडिओला पाहत चला. सर्व काही तुम्हाला अधिकृत आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजणार आहे. तर आता बघा, पहिला जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग मधील जर रहिवासी असाल, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल तर आज तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली असून सिंधुदुर्ग मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती जिल्हा आहे ठाणे मधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. ठाणे मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, ठाणे मधील रहिवासी असाल, ठाणे मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBTच्या अंतर्गत ठाणे मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, नंबर 3 वरती जिल्हा आलेला आहे वाशिम मधील आता पात्र शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 4 वरती जिल्हा आहे यवतमाळ मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 5 वरती आहे सोलापूर मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो 6वा जिल्हा असणार आहे जळगाव मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर 7वा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो परभणी मधील जर शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, परभणी मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 8 वरती जिल्हा आलेला आहे बुलढाणा मधील सुद्धा आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नंबर 9 वरती जिल्हा आलेला आहे पालघर मधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 10 वरती जिल्हा असणार आहे अहमदनगर मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या सुद्धा जिल्ह्यांमध्ये लवकरच आता रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.